अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। यंदा 2026 आपल्यासाठी खूप खास असणार आहे, कारण 2026मध्ये धोंड्याचा महिना, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून ओळखतो, तर तो आलेला आहे। शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिलं आहे, कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असे सांगितलं। लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात। या महिन्यात केलेलं जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र, पठण याचं फळ अनेक पटींनी वाढतं, असं शास्त्रात नमूद आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातील सर्वात विशेष, सर्वात पुण्यदायी मानला जाणारा हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होतो, कधी संपतो, याचं महत्त्व काय आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात, तसेच या महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत देणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। बघा, वर्षाला 12 महिने असतात आणि जानेवारी ते डिसेंबर, मग हा एक्स्ट्राचा धोंड्याचा महिना येतो कसा, हे कसं ठरवतात, कशावरून ठरतो हा धोंड्याचा महिना, चला तर मग जाणून घेऊया। तुम्हाला ही एक गोष्ट माहीत आहे का, आपल्या वैदिक पंचांगात अधिक मास लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो। हे का होते? कारण चंद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो। चंद्र 12 राशींची प्रदक्षिणा साधारण 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीत जवळजवळ 30 ते 31 दिवस थांबतो। दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चंद्रवर्षात 354 दिवस असतात। अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो। हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात। हे अतिरिक्त 33 दिवस एका महिन्यात जोडले जातात, ज्याला अधिक मास असे नाव देण्यात आलेलं आहे। असं केल्याने व्रत उत्सवांची तारीख अनुकूल राहते। तसेच पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेवर आधारित आहे। अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो। हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मास येतो। जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे: जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी। ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, तो काळ म्हणजे अधिक मास। म्हणूनच अधिक मास दरम्यान केलेल्या कामांनी दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो। इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं झालं तर 2026मध्ये अधिक महिना हा मेमध्ये आलेला आहे। 17 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे। मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे। 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुरुवात होत आहे आणि याच दिवसापासून आपल्याला अधिक मासाला सुद्धा सुरुवात होत आहे। आणि अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे। अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे। तसेच आश्चर्याची बाब म्हणजे 2026 या वर्षात अंगारकी संकष्टी चतुर्थी 3दा आहे। हे अत्यंत शुभ योग मानलं जातं। अंगारकीच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्ट चतुर्थीचे एकत्र पुण्य आहे। आता या महिन्यात काय करावे, काय टाळावे? श्रीमद भगवतेत मनापासून वाचन करावे। विष्णू सहस्रनाम, पुरुषोत्तम मासाची कथा, श्रीरामचरित मानसातील काही विशिष्ट पाठ, पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थासह पठण करावे। तसेच दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा। पण जर एवढ्या मोठ्या स्तोत्रांची वेळ नसेल तरी फक्त मंत्र जप केला तरीही तेवढ्याच पुण्याचे फळ मिळतं। या महिन्यात शक्यतो 1 वेळचं अन्न घ्यावं।
असंही काही परंपरांमध्ये सांगितलं आहे. यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं. या महिन्यात दाण्याला विशेष महत्त्व आहे. गहू, तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्याने ग्रहदोषही शांत होतात. याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं. बघा, 21 मे 2026 या दिवशी गुरु पुष्यामृत योग, अतिशय शुभ तिथी. या दिवशी काहीही खरेदी केली, विशेषतः सोने चांदी, त्या अनेक पटींनी वाढत असतं असं शास्त्र सांगतं. धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातली जोडवीसुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूपच गर्दी लागलेली असते. तसेच धोंड्याच्या महिन्यात जावई व मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरात चालते. चांदी हा सात्विक, शुभ आणि मनधन वाढवणारा धातू मानला जातो. या महिन्याला पुरुषोत्तम मास, माधव मास असेही म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, पाठ, सेवा याचं फळ 100 पट जास्त लाभते. पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवू शकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नयेत आणि कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होते. लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी मंगल कार्य, ग्रहशांती ही कामे या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि उडदाचे पदार्थही खाऊ नयेत. तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासात करू नये. साधारण नवीन कामे, नवीन घरे, नवीन दारांची सुरुवात, नामकरण, गृहप्रवेश, लग्न, मुंज, वास्तुशांती अशी मोठी शुभ कार्य टाळली जातात. तसेच विहीर, बोरिंग, तलाव खणणे असे काम करू नये, कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. हा महिना शांततेचा, जपाचा, सेवेचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात. तसेच रोज सूर्योदयापूर्वी उठावे. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठणे हे अनिवार्य मानले जाते. उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी लाभ करते. देवघर, देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये. तिखट वाणी, निंदा, चुगली अजिबात करू नये. अधिक मासात निंदा, वाईट बोलणे टाळल्यास पुण्य खूप वाढतं. वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होते. विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ आहे. काटकसर न करता जास्तीत जास्त दान करावे, कारण अधिक मासात दानाचं पवित्र फळ 100 पट वाढतं. दान टाळणे म्हणजेच पुण्य कमावणे. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळा. हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. देवांचे व्रत अर्धवट सोडू नका. तसेच सुरू केलेला जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते. मांस, मद्य, तिखट, राग वाढवणारे अन्न टाळा. अधिक मासात तामसिक आहार पुण्य कमी करतो. बघा, या महिन्यात घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावणं अत्यंत शुभ असते. तसेच वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नका. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष. या महिन्यात तो अधिक गंभीर मानला जातो. बघा, उपवास, दान, पारायण, गरिबांना अन्नदान या सेवा आवश्यक करा. अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाही, हा जीवन बदलणारा, कर्मशुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा काळ आहे. या छोट्या चुका टाळल्या तर घरात सुख येईल, अडथळे दूर होतील, मानसिक शांती मिळेल, धनसमृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्रीहरींची कृपा तुमच्यावर राहील. आणि जिथे भगवान श्रीहरी वास करतात तिथे माता लक्ष्मी नक्कीच वास करते. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासबद्दल एक पौराणिक कथा जाणून घेणार आहोत, जी आपल्याला या महिन्याचे खरे महत्त्व पटवून देईल. फार वर्षापूर्वी नहुष नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्याने अनेक मोठे यज्ञ केले होते, दान धर्म केले होते. पण त्याला एक मोठा दुर्गुण होता, गर्व. त्याला त्याच्या पुण्याईचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता. राजा नहुषाने अनेक दानधर्म केले, पण त्याला अधिक मासाचे महत्त्व कधीच समजले नाही. जेव्हा जेव्हा अधिक मास येई तेव्हा तो त्याकडे दुर्लक्ष करी. त्याने कधीही त्या पवित्र महिन्यात विशेष पूजा किंवा दान केले नाही.
त्याला वाटले, मी नेहमीच दान करतो, मग या वेगळ्या महिन्याचे काय महत्त्व? काळानुसार राजा नहुषाचा मृत्यू झाला. त्याचा पाप पुण्याचा हिशोब झाला. त्याच्या पुण्याच्या तुलनेत त्याचा अहंकार अधिक मासाकडे केलेले दुर्लक्ष हे खूप मोठे पाप ठरले. त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आले. शिक्षा म्हणून त्याला अजगर म्हणजे साप योनीत जन्म घ्यावा लागला. अजगर म्हणून त्याला खूप दुःख भोगावे लागले. अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा बलवान भीम एका अजगराच्या तावडीत सापडला. तो अजगर दुसरा तिसरा कोणी नसून शापित राजा नहुष होता. जेव्हा युधिष्ठिर तिथे आले तेव्हा अजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली. युधिष्ठिर हे धर्माचे आणि शास्त्रांचे मोठे जाणकार होते. त्यांनी नहुषाला सांगितले, हे राजा, तुझ्याकडे सर्व काही होते, पण तू अधिक मासाचे महत्त्व ओळखले नाहीस. त्या महिन्यात केलेले साधे दानही सामान्य महिन्यातील मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ असते. तुझ्या पापांचे मूळ तिथेच आहे. युधिष्ठिराच्या शब्दांनी नहुषाला ज्ञान प्राप्त झाले. त्याने मनोभावे पश्चाताप केला आणि अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा आणि नामस्मरण केले. त्याच्या खऱ्या मनाच्या भक्तीमुळे आणि पश्चातापामुळे त्याला अजगराच्या रूपातून मुक्ती मिळाली आणि त्याला पुन्हा स्वर्गात स्थान मिळाले. या कथेचा बोध काय? अधिक मास हा केवळ कॅलेंडरचा अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या पापांचा क्षय करण्याची आणि भक्ती वाढवण्याची एक सुवर्ण संधी आहे. या महिन्यात केलेले छोटेसे सत्कर्मही भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि प्रिय असतेच. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक महिन्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. ओम नमो नारायणाय.